हाय फ्रेंड्स, माय डायबिटीज गाईड ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण डायबिटीज डाएटबद्दल बोलणार आहोत. हेल्दी डाएट स्मार्ट इटिंग म्हणजे आपण आपलं ताटाची विभागणी करूया. ताटामधील 50% भाग आपण फ्रूट्स व्हेजिटेबल्स ठेवायचे. 1/4 भाग आपण म्हणजे 1/4 भाग आपण प्रोटीनसाठी म्हणजे डाळ वगैरे ठेवायचे. राहिलेले 1/4 भाग आपण कार्बोहायड्रेट म्हणजे राईस किंवा चपाती ह्याच्याबद्दल ठेवायचं. तर फ्रूट्स व्हेजिटेबल्समध्ये हे 50% ताटामध्ये कव्हर व्हायला पाहिजे. आता फ्रूट्स कोणते? पपई, पेरू, सफरचंद ह्या गोष्टीचा आणि सॅलड, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स घेऊ शकता. हिरव्या पालेभाज्या, आंबा, केळी, द्राक्ष ह्याच्यामध्ये शुगर जास्त वाढते, त्यामुळे हे शक्यतो कमी करायचं. आता राहिलं 1/4 प्रोटीन्स. डाळमध्ये तुम्ही कुठल्याही गोष्टी नवीन जे डाळ आहेत, हरभरा डाळ, तूर डाळ, मूग डाळ, हे वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी ज्या आहेत प्रोटीन रिच अशा आहेत, आपण आमटी किंवा डाळीची भाजी याच्यामध्ये मिक्स करून घेऊ शकतो. हे 1/4 भाग असायला पाहिजे. राहिलेलं 1/4 भाग आपण कार्बोहायड्रेट कव्हर करायचं म्हणजे राईस किंवा चपाती. राईस आणि चपातीमध्ये सुद्धा आपण प्लेन चपाती, प्लेन रोटी करण्यापेक्षा त्याच्यामध्ये आपण पालक पराठा, मेथी पराठा असं आपण मिक्स करून घेतलो तर जेणेकरून त्याचं क्वांटिटी कमी होते. कारण आपल्याला कार्बोहायड्रेट कमी करायचे, प्रोटीन्स वाढवायचे, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स वाढवायचे. तर प्लेन रोटी आणि चपाती करण्यापेक्षा पालक पराठा, पालक मेथी ह्याची ॲड करा आणि 2-3 कडधान्याचे पीठ मिक्स करून आणून त्याचं तुम्ही रोटी चपाती करू शकता. तर महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्र कर्नाटकामध्ये खीर, पुरणपोळी ह्या ज्या गोष्टी आहेत, शुगर जास्त वाढू शकते, त्यामुळे ते थोडंसं लिमिटेडमध्ये ठेवावं लागतं. तर मंडळी, डाएटबद्दल डिटेल बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकमध्ये तुम्ही जावा, डिस्क्रिप्शन डिटेल दिलेला आहे. तर पुढील व्हिडिओज ऐकण्यासाठी माय डायबिटीज गाईड ह्या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.